हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहे 1/2 किलो. तर त्यामध्ये आपण काय करायचं आहे, कवळे कवळे एकदम छोट्या बघून अशा घ्यायच्या आहेत. ह्या पहा. आता याला काय करायचं आहे, पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. भेंडीला पण धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने काय करायचं आहे, व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पाणी राहिलं नसलं पाहिजे. पाणी राहिलं तर काय होतं, भेंडी अशी चिकट होते. म्हणून याच्यातील पाणी आपण व्यवस्थित पूर्ण कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. किंवा भेंडीला धुवून आपण 15-20 मिनिटासाठी एखाद्या जाळीमध्ये ठेवली तरीही चालेल. म्हणजे त्यातील पाणी काय होतं, पूर्ण निघून जातं. आता हे पहा, आपण भेंडी चिरायला घ्यायची आहे. चिरायच्या आधी आपण काय करायचे आहे, भेंडीची जी देठ आहे ना आणि पुढचा भाग तो आधी आपण काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. ह्या सर्व भेंड्याचे आपण असे सर्व देठ आणि पुढचा शेंडा आहे ना काढून टाकायचा आहे. आता आपला पहा, देठ आणि शेंडा काढून झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, भेंडीचे आपण मधून असे 2 भाग करायचे आहेत. तर यासाठी भेंडी वापरताना ही नेहमी आपण काय करायचे आहे, कोवळी वापरायची आहे. कोवळी भेंडी कशी लवकर शिजते पण आणि लागताना देखील ती छान लागते. यानंतर ही भेंडी काय करायची आहे, आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही पहिलं आपण काय करायचे आहे, तेलामध्ये फ्राय करायची आहे. पण त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, याच्यासाठी लागणारा मसाला पाहूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. सुकं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी. तर लक्षात ठेवा, शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व काय करूया, आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला असंच आपण बारीक करून घ्यायचं आहे. आता यानंतर थोडं आपण काय करायचं आहे, यामध्ये पाणी घालूया. पाणी घालून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे याची पेस्ट एकदम बारीक अशी बनवायची आहे. हे पहा, आपली पेस्ट कशी तयार झालेली आहे. आता यानंतर आपण भेंडीला फोडणी देऊया. आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. पॅन आता गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. सर्वात प्रथम आपण काय करायचे आहे, भेंडी ही तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. भेंडीला पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. म्हणजे त्या भेंडीतला जो चिकटपणा असतो ना, पूर्ण निघून जातो. म्हणून सुरुवातीलाच आपण भेंडी काय करायचं आहे, व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. हे पहा, भेंडीला कशी व्यवस्थित डाग पडलेले आहेत. अशी भेंडी व्यवस्थित आपण चांगली परतवून घ्यायची आहे. अशी भेंडीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच ते आवडेल. भेंडी आता आपली भाजून झालेली आहे. आता हिला काय करायचं आहे, आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हे पहा, आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा भेंडीला काय करायचं आहे, फोडणी द्यायची आहे. तर त्यामध्ये 2 चमचे पुन्हा तेल घालूया. आता या तेलाच्या फोडणीमध्ये आपण जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायची आहे. आता यानंतर आपण यामध्ये लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या टाकूया, ठेचलेल्या टाकायच्या आहेत. आता यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, मिक्सरला जे बारीक केलेलं वाटण आहे ना, ते घालायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे सर्व काय करायचं आहे, व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे. तर ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलं पाहिजे असं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर ना, यामध्ये आपण काय करायचं आहे, जे मसाल्याचं उरलेलं पाणी आहे ना, ते मी आता यामध्ये घालत आहे. पाणी घातल्यानंतर मसाला आपण थोडासा परतवून घेऊया. तर भेंडीला चिकटपणा येऊ नये म्हणून यामध्ये आपण दही 2 ते 3 चमचे घालायचं आहे. किंवा दही नसेल तर यामध्ये आपण लिंबाचा रस घातला तरीही चालेल. लिंबाच्या रसामुळे काय होतं, आंबटपणा घातल्यामुळे त्यातील जो भेंडीमध्ये चिकटपणा असतो ना, तो निघून जातो. तर त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे.
भेंडी करताना एक टीप लक्षात ठेवा नेहमी, यामध्ये दही घालायचं आहे किंवा लिंबाचा रस किंवा कोणताही आंबट पदार्थ घातल्याने काय होतं, भेंडीचा जो चिकटपणा असतो ना तो निघून जातो. म्हणून नेहमी आपण भेंडीमध्ये कोणताही आंबट पदार्थ वापरायचा आहे. आता यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण जी भेंडी आपण परतलेली आहे ना तेलामध्ये ती घालायची आहे. पहा तर आता हे सर्व भेंडी आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर भेंडी शिजण्यासाठी आपण यामध्ये 1 ते 2 वाटी पाणी घालायचं आहे. भेंडी परतल्यामुळे ती ऑलरेडी शिजलेली असते, तर यासाठी आपण काय करायचं आहे, आपण पाणी घालताना थोडंच घालायचं आहे. तर चवीसाठी आपण मीठ अर्धा चमचा घालायचं आहे. 1 ते 2 वाट्या पाणी घालायचं आहे. व्यवस्थित भेंडीला आपण हलवायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. बऱ्याच जणींना भेंडी काय होतं आवडत नाही का, तर ती चिकट असते म्हणून. पण मी सांगितलेल्या टिपप्रमाणे तुम्ही जर भेंडी केलात तर तुम्हाला ती भेंडी नक्की आवडेल. आणि एकदा प्रयत्न करून पहा, ती तुम्हाला नक्कीच आवडेल. आता यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याला 5 ते 10 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. आता ही पहा, आपली भेंडी तयार झालेली आहे. तर ही भेंडी खायला इतकी सुंदर छान टेस्टी लागते ना, तर तुम्हाला ती नक्की आवडेल. प्रयत्न करून पहा अशा प्रकारे भेंडी करायचा. हे पहा, भेंडीची भाजी आता तयार झालेली आहे. चला तर आता तिला सर्व करूया. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.